मात्र आता बातमी आहे जरांगेंच्या उपोषणासंदर्भातली। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज 7वा दिवस आहे। दुसरीकडे जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा समाज आता आक्रमक झालाय। जरांगेंच्या समर्थनार्थ आज अहमदनगर, नांदेड, लातूर हे जिल्हे बंद राहणार आहेत। तर सगळे सोयरे आणि हैदराबाद बॉम्बे गॅझेटच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी जरांगे आता आक्रमक झालेले आहेत। त्याच पार्श्वभूमीवर त्यांना हा मोठा पाठिंबा सगळीकडून मिळताना पाहायला मिळतोय। आपण पाहतोय लातूर आणि अहमदनगर मध्ये सकाळीच सगळा शुकशुकाट पाहायला मिळतोय। सगळी दुकानं ही बंद आहेत, त्यामुळे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांचा, व्यापाऱ्यांचा सुद्धा या बंदला मोठा प्रतिसाद आहे। सगळीकडे रस्त्यांवर शुकशुकाट पसरलेला आहे आणि त्यामुळे मराठा आरक्षणाची ही परिस्थिती सध्या सरकारला अगदी गांभीर्याने हाताळावी लागणार आहे, कारण आता मराठा आरक्षणासाठी मराठा समाज प्रचंड आक्रमक झालेला आहे। तब्बल 5व्यांदा जरांगे हे उपोषणाला बसलेत। दरम्यान लातूरमधून या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांनी। मनोज जरांगे पाटलांचा आज उपोषणाचा 7वा दिवस आहे आणि त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज सकल मराठा समाजाच्या वतीने संपूर्ण लातूर जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर लातूर शहरासह उदगीर, निलंगा, औसा, देवणी असेल, रेणापूर असेल, अहमदपूर असेल, या संपूर्ण तालुक्यांमध्ये देखील ठिकठिकाणी मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात येणार आहेत, रास्ता रोको करण्यात येणार आहेत। आणि लातूर शहरात आपण जर बघितलं तर मुख्य बाजारपेठ असणाऱ्या गंदगोला आहेत, सकाळपासूनच सुखसुकाट पाहायला मिळतोय। जी खाजगी आस्थापना असतील, शैक्षणिक महाविद्यालय असतील, यांना देखील आता सुट्टी देण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर संपूर्ण बाजारपेठ कडेकोट अशी बंद करण्यात आलेली आहे। बंदचं आव्हान करण्यात आलं होतं आणि या बंदला व्यापाऱ्यांनी देखील सकाळपासून उत्स्फूर्त असा प्रतिसाद देताना पाहायला मिळतोय।